तर आपला टीचर निघाला की ग, तू त्याला एवढं बोललीस तरी बी त्यानं तुझीच बाजू घेऊन त्या माकडीनीला गप्प बसवलं। मला तर वाटतंय तू त्याची माफी मागायला पाहिजे। होय ग, माझंच चुकलं। खरं मला कुठं माहित होतं यो बाबा इथला सर आहे ते। तू बरोबर म्हणतेस, मी माफी मागायला पाहिजे, मागतो। चल हे घ्या, आई साहेबांनी रसद पाठवली आहे, त्याचा आस्वाद घ्या। बापरे, आज रॉयल कारभार आहे वाटतं। आम्ही जेव्हा गडावरून निघालो ना तेव्हा आई साहेबांनी आम्हाला आदेशच दिला की राजेंच्या खाण्यापिण्यावर स्वतःहून जातीनं लक्ष द्या। या गुलाबजामवर कुणा गनिमाची नजर पडायच्या आधी याचा आस्वाद घ्या। चल परत येऊ। कमळे, तू बघ की गुलाबजाम। अरे आज गुलाबजाम पण आहे, मजा आहे माझी। सगळं आवडीचं आहे। अरे तुम्ही इथे कशा काय? या आता आलात तर या, बसा लंच करूयात। नाही नको, निघ। ए बस बस। नाही नाही जेवा ना, असं जेवणाला नाही म्हणू नये, पाप लागतं। होय की अगं कमळे बस की, तुम्ही खा की, राहून दे मीच खातो। अगं खाऊ दे ना तिला। हा हा हा, पनीरची भाजी। गुलाबजाम पण आहे बरं का। होय बघितला की, जो बी खाणार खरं शेवटला। असे रस धारदार असतील तर रसद लवकर संपायचे। आता एवढी चपाती संपली की फक्त तो गुलाबजाम राहिला बघा। सर, खरं तुमची माफी मागायला आलतो। म्हणजे आम्हासनी माहीतच नव्हतं की तुम्ही शिक्षक आहे। मी लय बोललो तुम्हासनी, आज बी आणि गावाकडे बी। खरं सॉरी। ओके, तुला थोडी माहिती होतं की मी टीचर होते। राहू दे। अहो राहू दे कसं, चुकलोय तर माफी मागायला पाहिजे की नाही? तेवढं माफ केलं म्हणा की। बरं ठीक आहे, मी माफ करतो तुला, पण मग तुलाही माझी एक गोष्ट ऐकावी लागेल। ठीक आहे, ओके, घाबरू नको। मी एवढंच म्हणतोय की गावात जे काही झालं त्यासाठी तू मला माफ कर, मग मी तुला माफ करेन। सिंपल। करशील मग माफ? गुड। त्यानिमित्त तुला एक गिफ्ट देतो। कुठे? हा, तुम्ही घ्या ना। हे तुझ्यासाठी। क्लासमध्ये तू मराठीतून इंट्रोडक्शन दिलंस, खूप छान बोललीस, पण ॲज आय सेड इंग्लिश सुद्धा इम्पॉर्टंट आहे। हे बुक घे, तुला इंग्लिश शिकण्यासाठी मदत होईल। एक मिनिट साहेब, पेन आहे? थँक्यू सर। बरं, आता आपण फ्रेंड्स बनू शकतो ना? हीच आवडत नाही मला तुमचं। तुमचा आदर ठेवायला तुमची माफी मागायला आलो। खरं आत्ता कळलं, ग्वाड बोलून मला जेवायला का बसायला लावत होता। बोट दिल्यावर हात पकडायची खोड काय जातच नाही तुमच्यासारख्यांची। मी इथं दोस्ती करायला नाही, शिकायला आलो आधीच सांगून ठेवतो। निंगे उठ, निंगे उठ लवकर। गुलाबजाम, अगं तुझं गुलाबजाम गेला मस्त, उठ लवकर। गुलाबजाम, अगं कमळे, गुलाबजाम। काय करताय? तुमच्या घोड्याला जरा लगाम घाला। हा गड जेवढा दिसतोय ना तेव्हा सरळ नाहीये बरं का। आणि हा गड जर सर करायचा असेल तर आपली मोहीम जरा शांतपणे आखावी लागेल। येतंय का लक्षात? जरा गडबड करू नका। कळलं कळलं सरकार, कळलं। आता तुम्ही स्वतःसाठी घाई करा, नाहीतर तुमची मोहीम फत्ते होणार नाही। माझी वेळेत गेला नाहीत ना तर आईसाहेब कडेलोट करतील। होय की, मग कळायलाच पाहिजे, हे सगळं आवरायला पाहिजे। पण तुझ्या जेवणाचं काय नक्की काय काय करू? मी बघीन रे माझं। अरे पण ह्या आवरा। चल। हॅलो आई, सकाळी सकाळी कुठे गेलीस ग तू? आधी मला वाटलं मैत्रिणीकडे गेली अशी, नंतर वाटलं सलॉनला गेली अशी, पण आता मला बेडरूम कळलंय तू पहाटे पहाटे कुठेतरी गेलीस। कुठे आहात आपण? कोल्हापूरच्या दिशेने। काय? कोल्हापूर? मृत्युंजय बाबांनी काय सांगितलेलं आहे ठाऊक आहे ना? त्या मृत्युंजय बाबांनी सांगितलेल्या दिशेनेच चालले। म्हणजे त्या दोघी सापडल्या का? जिवंत असल्या तर नक्कीच सापडतील। हा, पण तू आनंदाने भारावून जाऊन सगळीकडे सांगत फिरू नकोस, कळलं ना?
वहिनीला गुरुजींच्या भविष्यवाणीवर दांडगा विश्वास आहे, पण एकदा स्वतः डोळ्यांनी पाहून खात्री करून घेतलेली बरी, नाही का? अगदी बरोबर आहे. तसंही मला या गुरु आणि ज्योतिषवर अजिबात विश्वास नाही, पण तू अगदी बरोबर बोलतेस. या आईंच्या बोलण्यातला कॉन्फिडन्स आणि तोरा बघितला ना की माझ्या मनातही संशय येतो की म्हातारी खरंच बोलत असेल का. नाही तर तूच सांग ना, इतका परफेक्ट प्लॅन फ्लॉप झालाच कसा? रागिणी थांब जरा, मी तुझ्याशी नंतर बोलते. ठेवते, मी पुन्हा फोन करते तुला. हां हां हां, बाय बाय बाय. काय करायचं हिला? हिच्या अशा वागण्यामुळं मला तू गुलाबजाम बी खाता नाही आला. माझा गुलाबजाम. ए माझ्या संग नीट बोल की, हवेत का बोलतेस? मी मी कुठे काय बोलायलो? काहीच नाही. निंगे, तुला मी सांगितलं होतं त्या ऋषी सराच्या नादाला लागायचं नाही. बघितलंस ना, मी माफी मागायला काय गेलो त्याचं भलतंच सुरू झालं. मैत्री करायचं म्हणत होता. तुंबळे, ते नुसतं हॅलो हाऊ आर असं म्हणायची पद्धत आहे. अशी का अर्ग्यागत करायलीस? आणि मैत्रीसाठी विचारलं तर एवढं काय झालं तुला तरकटायला? नुसतं विचारलं काय डोसक्यावर पडलीस का ग तू? हॅलो हाऊ आर पुरता असतं तर ठीक होतं. तो काय म्हणला बघितलंस ना, माझ्याशी फ्रेंडशिप करशील का? आता 2 भेटीत कोणी फ्रेंडशिप करतोय? शिक्षक आहे ना त्यो, त्याला शोभतं हे असलं? आपल्या गावाकडे नुसतं एवढं बोललं असतं की नाही, डोसकीच फोडली असते कोणाची. आणि हिथं बघा, बरोबरच आहे. आपल्या गावाकडची माणसं या शहरातल्या पोरापोरीचं नाव ठेवतात ना, तीच बरोबर आहे. हे असला खेळ खंडोबा करायचा असतो यांना, म्हणूनच चाललंय सगळं. बाई मला तर लय भीती वाटायला लागली. आई म्हणते ते खरं आहे. मुंबईतल्या लोकांचा काय भरोसा नाही. कुणाच ठाऊक कुणाच्या मनात काय चाललंय. अगं कमळे, तो नुसतं आपल्याला त्याचा चांगुलपणा दाखवत होता आणि तू कुठं ना कुठं पोहोचलीस. ए तुलाही त्याची बाजू घ्यायला जाऊ नकोस. तो आपला सर आहे आणि आपण त्याचे स्टुडंट, एवढाच काय तो संबंध. हे पुस्तक बी नेऊन द्यायला पाहिजे त्याला. दाखव मला. फॉर माय स्टुडंट, फॉर माय स्टुडंट एवढंच लिहिलंय त्यांनी. आणि मी काय त्याची बाजू घेत नव्हती अगं. आणि तुझ्याच काळजीपोटी दिले ना तुला ते वाचायला. आणि आता जर तू त्यासनी परत दिलं तर त्यासनी कसं वाटल? हे घे. अगं कमळे, तुला बी इथल्या पोरांसारखं इंग्रजी बोलायला यायला पाहिजे म्हणून दिले तुला ते ऋषी सरांनी वाचायला. कळलं का? चल आता, चल की. Guys and girls, I want that book right now. छोड़ ना यार अनिका, 1000-1200 का ही तो बुक होगा, तुला कशाला पाहिजे? It's not about the money, Karan. The thing is, हे गिफ्ट ऋषीने तिला दिलंय आणि त्याने दिलेल्या गिफ्टवर फक्त आणि फक्त माझा हक्क आहे. His love, his care, everything is just mine. आणि या जन्मात तरी त्या गावछापला हे सगळं कधीच नाही मिळणार. गौरी नावाची बाई इथंच राहते काय? तू काय डोक्या बिस्क्या पडलायस काय? अरे का माणूस बघ, गावातल्या बायांबद्दल मला काय विचारतो? अरे कोण गौरी? कुठली गौरी? तुमच्यात लई टिवटिव करतो रे. हळू बोला की राहू. मला असं म्हणायचं होतं की आता गौरी नावाच्या कितीतरी पुरी गावात आहेत ना. आता नेमकी तुम्हाला कुठली पाहिजे ती मला कसं कळणार सांगा बरं? अयो मॅडम, तुम्ही केव्हा आला असा? तुम्ही त्या रिसॉर्टवाल्यांच्या घरातल्या आहेसा ना? हो, अरे इथे कोणी गौरी नावाची बाई राहते का, जिला 17 वर्षाची मुलगी आहे का कोणी अशी? तुमचं काम झालं म्हणून समजा. आम्ही धावतो की तुम्हाला. चला चल. हा अनिका, अरे कुठेस तू? मी तुला सगळीकडे शोधलं, कॅन्टीन, क्लासरूम, स्टाफ रूम, पण तू कुठेच नव्हतास. वेअर आर यू? पण तू का शोधतेस मला? भेटलो ना आता आपण लेक्चर मध्ये. काय झालं अनिका? इज एव्हरीथिंग ओके? नो, एव्हरीथिंग इज नॉट ओके रेश. ती गावछाप कमळी, आय मीन त्या कमळीने पूर्ण क्लासरूम समोर तुझा इन्सल्ट केला. फुल क्लासरूम. आणि तू काहीच नाही बोलला. असं कसं आहे? आणि तिने तुझा इन्सल्ट कसा केला? आय डिडंट लाईक इट ॲट ऑल. हाऊ डेअर शी.
आणि का कमॉन, बघ अख्ख्या क्लासला माहिती आहे की तिचा फक्त एक गैरसमज झाला होता. आता एका मिसअंडरस्टँडिंगसाठी मी कशाला चिडू तिच्या. आणि ऑल्सो ती मला सॉरी म्हणाली. आत्ता लेक्चर संपल्यावर स्टाफ कॅन्टीनमध्ये आली होती ती. हो वाव, म्हणजे इन्सल्ट करायचा सगळ्यांसमोर आणि सॉरी बोलायचं स्टाफ रूम मध्ये. नॉट फेअर ऋषी. आणि तू ना खूप इनोसेंट आहे, खूप शांत आहे, तुला नाही कळत. पण बाकीचे लोक तसे नाही आहेत. ते तुझ्याबद्दल काय काय बोलत असतील. आणि तू तुझ्या इमेजचा तर विचार कर. तू आजही तिची साईड घेतली तर लोक काय काय बोलायला लागतील. आणि मी ऐकलंय तू तिला बुक गिफ्ट केलं. इज दॅट ट्रू? या दॅट्स ट्रू. आणि का काय चाललंय, तू काय एवढी मागे लागलीस तिच्या. ती भेट ना, गावात जे झालं ते झालं, सोडून दे आता. अँड लिसन, तुला माझ्या इमेजची काळजी करायची काहीच गरज नाही. असो, आय टॉक टू यू लेटर. जरा कामात आहे. बाय. ऋषी ऋषी, मी नाही तुझी काळजी घेणार तर कोण घेणार. आणि त्या गावछापला तर तुझ्या समोर मी येऊच देणार नाही. बिकॉज आय नो हर गेम. ओ वेट अ सेकंड, मला आधी तिच्याकडनं ते बुक घ्यावं लागेल. मी तुझ्याशी नंतर बोलते. हाय कमळे, आय नो की तू माझ्यावर रागवली आहेस, म्हणजे आमच्या सगळ्यांवरच. म्हणून सगळ्यांच्या वतीने मी तुला सॉरी म्हणतोय. सॉरी. राहून दे. ह्यो सगळा शांतपणा तुला आत्ता आठवतोय वय. मग अशी लय मजा घेतली की आमासनी दुखून. अरे हा सगळा प्लॅन अनिकाचा होता, आमचा नाही. आमचं काहीच नाही त्यात. कमळे सॉरी. आपण एक काम करूयात, आपण ना सगळे फ्रेंड्स होऊयात. म्हणजे तुम्हाला जी मदत पाहिजे ती करायला मी तयार आहे. तुम्ही फक्त मला सांगा, मी तुमची मदत करतो. बोला काय मत. तुमच्या परी सरडा तरी बरा म्हणायचा की रे. तो बी एवढ्या लवकर रंग नाही बदलत. तरी वाटलंच एवढी का गोड बोलायला लागलीत म्हणून. जाऊ दे निघे, त्यांच्या कुठं नादाला लागायचं. ए तुम्हाला आम्ही काय केलंय का? कशाला आम्हाला त्रास देताय? निघायच ना. चल सोड की. काय चाललंय तुमचं? कशाला आमच्या मध्ये येत आहे? ते पुस्तक द्या आम्हाला. हवं तर त्या बदल्यात एक्स्ट्राचे पैसे घ्या. सुधारणारच नाही तुम्ही कवा. सगळ्या गोष्टींची नुसती किंमतच करायची असते. मला काय करायचंय तुमचं पैसे घेऊन? निघा गप गुमान. ए स्वतः अन्नपूर्ण मॅडमने ऍडमिशन केलंय आमचं. त्यांनी प्रिन्सिपल सरांनी सांगून ठेवले आम्हाला कुठला बी त्रास झाला नाही पाहिजे म्हणून. ते बघा प्रिन्सिपल सरांचं ऑफिस. तू अरडू काय? जाऊ दे निघे. हे बघा, तुम्हाला जर खरंच आमच्याशी मैत्री करायची असेल ना तर कुणाच्या तरी सांगण्यावरनं खुळ्यागत वागू नका. असं जावा, माफ केलं तुम्हाला. चल निघे. जिद्दी आहे बहुत. आता हिला दाखवतोच करणला नाही म्हणण्याचा काय परिणाम होतो ते. चला. निघे. चल भूक लागली आहे मला. आधी खाऊन घेऊया, मग लेक्चरला जाऊ. कमळे, तू माझ्या बरोबर असलीस की नाही मला काय होते कुणाच ठाऊक. कुठनं एवढी हिंमत ती कळतच नाही. म्हणजे काय झालं? अगं मगाशी मी लय तावातावत बोललो त्यासनी. खरं आता मला लय भ्या वाटायले. अगं ती समधीच जरा खोड्याळूच आहेत बघ. उगाच काही कळ काढली तर नंतर. गे अगं एवढ्याला घाबरलीस तू? आपली काय सुद्धा चूक नाही. चल कशाला डोसक्याला त्रास करून घेतेस? खाऊन घेऊ आणि लेक्चरला जाऊ. आधीच उशीर झालाय. चल.
आईचा ड्रेस फाटला. गरीबकडे एकच ड्रेस होता आणि तोही फाटला. फाटकी कमळी. असं काय झालं ग? निंगे अगं कोणीतरी खुर्चीला काहीतरी लावलेलं. मी पुढं आलो आणि ड्रेसच फाटला बघ. कमळे तू तू बस इथं. बस, तू रडू नको. दादा जॅकेट द्या की कमळीला. अहो दादा द्या की. अगं तुम्ही काय बसलाय? अगं द्या की. माझ्यापासून लांबच राहा. ताई द्या की काहीतरी. ओढणी बिटी द्या की. दादा आपण मित्र आहोत की नाही? कर ना काहीतरी, कमळीला मदत कर ना. ए चल निकाल निकाल. कमळे तू रडू नको. ए गाईज, ऍक्च्युली आपण हे सगळं शूट करायला हवं आणि सोशल मीडियावर टाकायला हवं. करेक्ट यार. चला आपण सगळेच शूट करूया. कमॉन कमॉन गाईज, चला शूट करूयात. लाईट कॅमेरा ऍक्शन. अरे उगाच मध्ये येऊन हिरोगिरी करू नकोस ना. तुला काय वाटतंय आमच्याकडे काय शर्ट्स नाहीत? चल निकाल निकाल या. अरे अवस्था बघा तिची. अरे घाबरली आहे ती. तू तिला शर्ट देणार? ठीक आहे दे तिला शर्ट, नो प्रॉब्लेम. पण गोष्ट लक्षात ठेव, संध्याकाळी तुला हॉस्टेलवरच यायचं. इथे माझ्याशी पंगा घेऊन तिकडे तू निवांत राहशील. अरे चल निकाल निकाल. अरे तुम्ही का थांबलाय? कंटिन्यू शूट करा शूट करा. ड्रेस फाटला. बोलले होते ना तुला, बोलले होते ना इथून निघून जायचं. ही जागा तुझ्यासारख्या गावछाप लोकांसाठी नाहीये. पण गेली नाही. ए आत्ताच्या आत्ता इथून निघून जा चुपचाप. नाही तर इथे राहिलीस ना तर रोज असाच अपमान होईल. आणि काय ग, मला काय बोलत होती? मी जिंकलो, हारली. आता कळलं कोण जिंकलं? ब्रदर. इथे फक्त आणि फक्त अनिका जिंकते, हे लक्षात ठेव. आणि काय ग, माझीच कंप्लेन माझ्या आजीला केली ना? जा जा आता पुन्हा कर कंप्लेंट की तुझा ड्रेस फाटलाय. तुझी याच्याहून जास्त नाही घाण वाट लावली ना तर बघ. अँड गाईज, हे पुस्तक ऋषी सरांनी कमळीला दिलं होतं. या पुस्तकामुळे शी इज गोइंग टू कम्पीट मी. हे बुक वाचून माझ्याशी कम्पीट करशील? हट. हे बुक आहे ना, आता मी हे फेकणार आहे, कळलं? थांब अनिका.